ऑन साइडला एक शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे डीप मिड विकेटवरती शतरक्षक, दुसरा डीप स्क्वेअर लेगवरती हे शतरक्षण पाहायला मिळत आहे डावखऱ्या हाताच्या शैलीचा फलंदाज ओमकारसाठी. लोअर फुलटॉसचा चेंडू, संपर्क व्यवस्थित नव्हता, चेंडू जातोय तो मिड ऑन पर्यंत, मिड ऑफ पर्यंत चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय आणि चेंडूची फेक होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. पहिल्या किफायतीदार माफक षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. गावदेवी गावठण उरणचा संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि बिनबाद 6 धावा धावफलकावर. नाईक सर. प्रदीप, एक बिल्कुल अच्छी शुरुआत मैच में, 2 वाइड बॉल अगर छोड़ा जाए तो जो पावर प्ले का ओवर था, शायद सामने से कोशिश थी बड़े शॉट की, वो बिल्कुल नहीं लगा बल्लेबाजी में. एक सटीक गेंदबाजी, लाइन टू लाइन ऑफ स्टंप पर बिल्कुल रखा गेंद के लाइन को, और इसी के साथ थोड़ा सा जो इसी लाइन पर जो कि गेंदबाजी हो रही थी तो थोड़ा सा ऑफ स्टंप पर थोड़ा सा 2 बार बिल्कुल भटके, लेकिन बहुत अच्छी शुरुआत गेंदबाजी में. एक शायद थोड़ा सा मुश्किल सा मौका जो कि मिड ऑफ पर वो भी निकला था, लेकिन मुश्किल सा मौका था, दूर थे फील्डिंग. एक अच्छी शुरुआत मैं कहूंगा कि गोपाल बट्टा टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया और गेंदबाजी में अच्छी शुरुआत. 5 ओवर का मैच है और एक बार बॉलिंग में परिवर्तन बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से. आशिक अली वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी समालोचन कक्षाकडनं सुरुवात करताना दिसतोय पंचांच्या उजव्या साईडने. डावक्रे शैलीचा फलंदाज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय, कव्हर मध्ये शतरक्षक येतोय, पॉइंटवरचा चेंडूवरती ताबा मिळेपर्यंत धाव आपल्याला पाहायला मिळत आहे. ती डावक्रे हाताचा फलंदाज ओमकारसाठी. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते, बिनबाद 8 धावा. जो प्रदीप हमेशा विकेट कीपिंग का काम करते हैं, आज जो कि सामने फील्डिंग कर रहे हैं तो थोड़ा सा उनको मुश्किल होगा, क्योंकि 38 सर्कल पर हमेशा नहीं दिखाई देते. लोअर फुलटॉसचा चेंडू, फलंदाजाला हात खोलण्याची संधी, डीप कव्हर वरती शतरक्षकाचे प्रयत्न अपुरे ठरताना दिसत आहेत आणि चेंडू सीमा पार होताना दिसतोय 4 धावांसाठी. फुल टॉस गेंद मिली और एक अच्छा शॉट, बिल्कुल हल्के से गेंद को चॉप किया. फील्डर थोड़ा सा दूर था, मेरे ख्याल से बबल नाइक फील्डिंग कर रहे हैं, लेकिन कोशिश रही थी उनकी गेंद को रोकने के लिए, लेकिन शॉट में ताकत थी. एक बहुत ही अच्छा शॉट, पहला बड़ा चौका जो कि बल्लेबाजी में निकलता हुआ फलकावर पाहायला मिळत आहे. प्रदीप, विकेट कीपर को मैं दाद दूंगा, बहुत अच्छी विकेट कीपिंग कर रहे हैं. कल बल्लेबाजी भी बहुत अच्छी की थी, एक बड़ा शॉट लगाया था और उसके साथ अच्छी विकेट कीपिंग कर रहे हैं. सुमितसाठी यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरवरचा शतरक्षक मिड ऑफ वरती आणला जातोय आणि एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉइंटच्या दिशेने हे 2 शतरक्षक. ऑन साइडला पाहिलं तर डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर वरती. आशिक अली यावेळी मोठा फटका, टोलवायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची नामी संधी, मात्र यावेळी शतरक्षकाच्या हातातनं झेल जमिनीला दान होताना दिसतोय. मायभूमीला स्पर्श करतोय चेंडू. नक्कीच सुटकेचा निश्वास टाकला गेला असेल सुमितकडनं, कारण एक मोठा मासा गळायला लागला असता गावदेवी गावठण उरण संघाचा. आज नशिबाची साथ सुमितच्या बाजूने पाहायला मिळत आहे. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे, बिनबाद 16 धावा. आज आपको इस मैच में मैं कहूँगा प्रदीप की बहुत कम गलती करनी पड़ेगी, मौके लेने पड़ेंगे. यावेळी उजवेष्टीवरती शपल होतोय, चेंडूला भिरकावून दिलं जात आहे, लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. देखो क्या हुआ मैच में, कैच छूटा, कैच छूटने के बाद थोड़ी सी पटकी हुई गेंद, ज़्यादा बाउंसर थी और पहले बिल्कुल तैयार थे, जो खाली इलाका, कोई फील्डर मौजूद नहीं था, फाइन लेग पर, बैकवर्ड स्क्वायर लेग पर, और वहीं पर गेंद को खेला. शानदार शॉट, 4 रन के लिए गेंद, जो कि स्कोर के खाते में बढ़ोतरी होती हुई चौके के साथ गावदेवी गावठण क्रिकेट टीम आगे बढ़ती हुई टोटल 20 रन पर. अच्छी शुरुआत ओपनिंग जोड़ी के बीच में. पहिलं षटक मयूर वाघमारेचं किफायतीदार टिचून गोलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र आशिक अली याच्या गोलंदाजीवरती थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. झेल सुटला, त्यानंतर मात्र थोडासा इथं धावांचा ओघ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी गावठण उरण संघासाठी. सुमित यावेळी सज्ज, पंचांच्या उजव्या साईडने आशिक अली. यावेळी बदल आले ते पाहायला मिळालं. सुंदर परती म्हणावी लागेल गोलंदाजाची. चेंडू मधल्या यष्टीवरनं थेट विसावला गेला यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती उत्तरणं होतं सुमितकडे, निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसत आहे आशिक अली याच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली, बिनबाद 20 धावा.
यावेळी उजव्या ष्टीवर खोलवर टप्प्याचा चेंडू डीप कव्हर वरती क्षेत्ररक्षक बबल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. बबल नाईकच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि पहिला गडी बाद होतोय. ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालं होतं मात्र त्या जीवनदानाचा फायदा उठवता आला नाही आणि पहिल्या जोडीतील हा आघाडीचा फलंदाज यावेळी तंबूच्या आश्रयाला पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू आणि मी म्हणेन प्राइज विकेट. ऐसा दूर से खेला, शायद लॉन्ग अप पर जो कि गेंद सीमा रेखा से बाहर करना चाहते थे, लेकिन मिस टाइम शॉट हुआ. अच्छा कैच, एक कैच जरूर छोटा था, लेकिन उसके बाद जिस विकेट की तलाश थी, एक ब्रेक थ्रू की तलाश थी. रुपेश 11 बैतूल क्रिकेट टीम को इस सफलता मिलती हुई इस जो कि दूसरे ओवर में 5 ओवर का मैच है, जो कि इस मैदान पर 1 ओवर पावर प्ले का, 5 गेंदबाज. थोड़ी सी दोनों टीमों के लिए एक परेशानी जरूर रहेगी प्रदीप की. एक गेंदबाज बिल्कुल जो कि दोनों टीमों के लिए बिल्कुल कमी महसूस होगी कि 5वां ओवर, और वो ओवर काफी निर्णायक होगा. इसी बीच 2 ओवर समाप्त होते हुए 2 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. एक बाद, सांघिक धावसंख्या 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जी चूक या अगोदर शतरक्षकाकडनं झाली ती चूक दुसऱ्या शतरक्षकाने केली नाही. एक काळजीपूर्वक झेल त्याच्या हातामध्ये विसावला आणि सुमित धोंगडेला यावेळी माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज नंबर 3 वरती यावेळी मैदानात पावलं टाकतोय सूरज. त्या सूरजला मात्र या मैदानावरती ती कामगिरी करावी लागेल. गावदेवी गावठण उरण संघाचा कर्णधार अशी दुहेरी जबाबदारी असेल सूरजवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. रोड एंड कडनं यावेळी गोलंदाज सज्ज होताना दिसतोय सुशील दाखवाल पंचांच्या उजव्या साईडने यावेळी. खोलवर टप्प्याचा चेंडू एक सावध पवित्रा घेतला गेला. ओमकारकडनं नॉन स्ट्राईक एंडवरती धोका पाहायला मिळाला होता, मात्र फेकी अचूक नव्हती गोलंदाजी सुशीलची. परिणामी एकेरी धाव मिळताना दिसतंय. 1 धाव ओमकारच्या खाती जमा होत आहे, तर एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 बाद 21. यावेळी सूरज आपल्याला स्ट्रायकरच्या दिशेने पाहायला मिळतोय. सूरजवरती खूप मोठी जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी आपल्या खांदी उचलावी लागेल. एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभारण्यासाठी गावदेवी गावठण उरण संघाला राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मंदगतीचा चेंडू, फलंदाज सूरजचा प्रयत्न होता ऑन साइडला चेंडू भिरकवायचा, म्हणजे डीप मिड विकेट लॉंग लेगच्या दिशेने चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय. एका अचूक टप्प्यावर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो गोलंदाजाचा निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय सुशील याच्या गोलंदाजीवरती. यावेळी उजव्या ष्टीवर शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळते आहे. चेंडू यावेळी 1 बाउन्स ओव्हर द रोप होताना दिसतोय. एक खणखणीत सांगे प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय. बहुत ही अच्छा शॉट, ऑफ स्टंप पर थोड़ी सी बाहर जा रही थी गेंद, पीछा किया, उछाल भी मिली और बहुत ही शानदार शॉट. कल के दिन में रूपेश गावकर ने भी इसी इलाके में बिल्कुल एक बहुत ही शानदार शॉट लगाया था और एक चौका मिला. अब तक की प्रदीप भाई गेंदबाजी की अगर बात करूंगा मैच में, 2 वाइड बॉल अगर छोड़ा जाए तो एकमात्र फुल टॉस, लेकिन बिल्कुल सही गेंदबाजी हो रही है रूपेश 11 बैतूल क्रिकेट टीम की ओर से, और सामने अच्छी बल्लेबाजी भी हो रही है गावदेवी गावठण उरण क्रिकेट टीम की. क्या प्रदीप 50 से आगे निकलेगी ये टीम? आने वाला समय बताएगा. सूरजचा यावेळी जळजळीत फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळाली. शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू होता, मागे सरकला थोडासा आणि आपल्या फटक्यांसाठी जागा निवडली. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान, या चेंडूवरती पूर्णपणे स्तब्ध ठेवलं होतं सूरजला. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे 1 बाद 26 धावा. षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे सुशील या गोलंदाजाकडनं. आतापर्यंत आशिक अली एक सफलता प्राप्त गोलंदाज पाहायला मिळतोय. आघाडीचा फलंदाज डावकर शैलीचा ओमकार यावेळी ऑन स्ट्राईक एंडवर.
यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, एकेरी धाव वेगाने पाहायला मिळत आहे. हरणाचं चापल्य आपल्याला पाहायला मिळालं ओमकारच्या दिशेने आणि लीला एकेरी धावेचं रूपांतर हे दुहेरी धावांमध्ये होताना दिसतंय. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. एक मोठा फटका निघाल्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. सांघिक धावसंख्या धावफलकावर 1 बाद 28. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. लॉंग ऑन बाउंड्रीवरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. ओमकारची दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 2 बाद 30 धावा धावफलकावरती. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मात्र फलंदाजांना इथून एका मोठ्या धावसंख्येपर्यंत प्रवास गाठायचा असेल तर एका बाजूने 86 फटके खेळावे लागतील, जोखीम पत्करावी लागेल. 2 षटकांमध्ये काय घडतंय ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समालोचक, रेडिओ आवाज मिस्टर अशोक नाईक सर. थैंक यू प्रदीप. 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 5 ओवर का मैच है. एक और से कोशिश होगी मैदान पर गांवदेवी गावटन क्रिकेट टीम की कि आने वाले 2 ओवर में कम से कम 30 रन बनाकर 60 पर पहुंच जाए. तो सामने रुपेश 11 बैतूल क्रिकेट टीम वो कोशिश करेगी कि 50-52 के सामने एक बल्लेबाजी के लिए अपने आप के लिए अच्छा रहेगा. देखना होगा. फिलहाल बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से. चौथे ओवर की शुरुआत फिराज मोहम्मद आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए. और इस बार एक लेफ्ट शॉट, गेंद हवा में, वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर और सुंदर कैच. बहुत ही बेहतरीन कैच प्रदीप. बबल नाईक. बबल यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये मजल मारताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 झेल एक सुरेख टिपण्यात यशस्वी होताना दिसतोय. फटका कुठंतरी फसला आणि सुरेख धावगती येऊन, कारण धावून येऊन झेल पकडणं तेवढं सोपं नसतं. मात्र बबल ती केमिया साधताना दिसतोय आणि दुसरा गडी बाद होतोय. बहुत ही शानदार फील्डिंग. और आपकी फील्डिंग हमेशा होनी चाहिए. आप फील्डिंग के साथ भी अपने टीम में बिल्कुल अपना स्थान अबाधित रख सकते हैं. आज का पहला मुकाबला तीसरे दिन का. हर एक टीम को आज टोटल 3 मैच खेलने पड़ेंगे. 5-5 ओवर के लगातार मुकाबला जो कि होगा इस मैदान पर, और 5 गेंदबाज. तो हर एक टीम को थोड़ी सी प्रदीप मैं कहूँगा कि 5वें गेंदबाज के लिए थोड़ा सा जो कि दिक्कत होगी, क्योंकि एक बल्लेबाज को कम करके गेंदबाज को खिलाना पड़ेगा अपने टीम में आज के दिन में. मोठ्या सामन्यामध्ये तुम्हाला मोक्याच्या क्षणी खेळ उंचवावा लागेल, कारण दोन्ही संघांना विजय खूप क्रमप्राप्त असेल. मात्र क्रिकेट म्हटलं की एका संघाला विजय आणि दुसऱ्या संघाला पराभव. मात्र ते बघावं लागेल आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये कुठचा संघ हा विजयाने या आजच्या दिवसाची सुरुवात करतोय. पिछले साल के सेमीफाइनल के हीरो मैदान पर अमित नाइक, और सामने बहुत अच्छी शुरुआत फिराज अपने बॉलिंग मार पर. चौथा ओवर जारी है. दूर दूर जमाई गई फील्ड. बहुत ही ठंडी का मौसम. और बहुत अच्छी गेंद यॉर्कर लेन की. एक अच्छा यॉर्कर बोल्ड हुए उस गेंद पर. बहुत ही अच्छी वापसी मैदान पर रुपेश 11 बैतूल क्रिकेट टीम की. क्या कहेंगे इस गेंद के बारे में प्रदीप? नाईक सर, कंपल्सरी क्वेश्चन म्हणजेच यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजकडे कुठचंही उत्तर नव्हतं. एवढं प्रभावित केलं या चेंडूवरती, कारण बॅट यायच्या अगोदरच चेंडूने त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. बिल्कुल बिल्कुल. बहुत अच्छा यॉर्कर. लेफ्ट आर्म गेंदबाजी लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. और आते आते जब ऐसी पहली गेंद मिलेगी तो बल्लेबाज बिल्कुल परेशान होगा, और वही हुआ. बिल्कुल अंतर्राष्ट्रीय स्तर की अगर मैं चर्चा करूंगा कि मुझे तो 2 गेंदबाजों के बिल्कुल याद आएंगे जो लेफ्ट आर्म बहुत ही तेज गेंदबाजी करते. एक वासिम अकरम की और दूसरे जहीर खान की. बहुत अच्छी जो कि लेफ्ट आर्म गेंदबाजी करते थे, और बिल्कुल वही गेंद बल्लेबाज के पास बिल्कुल कोई जवाब नहीं था. और एक अच्छी कामयाबी ऑन हैट्रिक पर गेंदबाज इस मैदान पर फिराज अपने अगली गेंद लेकर. गावदेवी गावठण उरण संघाचा आघाडीचा बुरुज ढासळताना दिसतोय. मधल्या फळीतील फलंदाजांना ती कामगिरी करावी लागेल, कारण
आघाडीचे फलंदाज जरी अपयशी ठरले तरी मात्र जे व्यावसायिक खेळाडू सुरुवातीपासून शेवटपर्यंत खेळण्याची क्षमता असलेले मात्र ती प्रतिभा इथं सिद्ध करावी लागेल गावदेवी गावठण उरण संघाला. इस बार सामने गेंद को खेला बॉलर के पास से लेफ्ट आर्म राउंड विकेट लेफ्ट हैंडर बैटर के लिए जो नया आ चुके हैं मैदान पर साइश मात्रे आ चुके हैं. आते आते सिंगल बनाया और बड़ी देर से जो कि स्कोर रुका होता 30 पर आगे निकला. 31 रन 3 विकेट के नुकसान पर. टॉस जीता रुपेश 11 बैतूल क्रिकेट टीम ने. गोपाल बटा टॉस जीतकर तुरंत फैसला किया कि फील्डिंग का, और दोनों टीमों को मालूम है, खेल चुके हैं इस मैदान पर, आता पता बिल्कुल विकेट के बारे में, आउटफील्ड के बारे में पूरी जानकारी है. और आज बिल्कुल अच्छा क्रिकेट है. तीसरे दिन में सफल होकर खेलना चाहते थे, बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ. हल्का सा अपील जरूर हो रहा है मैदान पर, लेकिन कोई असर नहीं, कोई नुकसान नहीं. और एक बार धीरे धीरे आते हुए अपने बॉलिंग मार्ग पर फिराज मोहम्मद बहुत ही खासा प्रभावित किया इस गेंदबाज में. बहुत अच्छा एक्शन है. लेफ्ट आर्म राउंड विकेट. ओ बढ़िया शॉट, लेफ्ट हैंड शॉट, हाफ वॉली पर बिल्कुल वाइडेस्ट लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर. गेंद चली गई सीमा रेखा से बाहर. 6 और 6 रन के लिए. नक्कीच एक मॅग्निफिशंट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या फटक्यांची अति आवश्यकता होती गावदेवी गावठण उरण संघाला आणि तो फटका बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळतोय. कारण या इनिंगमध्ये आपण 2 चौकार पाहिले, त्यानंतर मोठा फटका निघाला नव्हता. गोलंदाजांनी कंबर कसली की मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवायचं, मात्र यावेळी डावखुऱ्या शैलीचा फलंदाज ती करामत करताना दिसतोय. बहुत बढ़िया शॉट इस बार. और इस खिलाड़ी ने टूर्नामेंट के अगर पहले दिन में पहले मैच में सेंचुरी बना चुके हैं. वही मैदान 6 रन स्कोर के खाते में. 37 रन टोटल 3 विकेट के नुकसान पर. फिराज मोहम्मद. ओ बहुत अच्छी गेंद थी लेग स्टंप पर. आखिर में बिल्कुल एक ऋषभ पंत के अंदाज में गेंद को खेला स्क्वायर लेग बाउंड्री पर. फील्डर एक सिंगल. दूसरे रन के लिए थोड़ी सी हाना कर रहे थे. रनआउट का खतरा. थ्रो पहुंचा लेकिन बाल बचे वहां पर अपने पॉपिंग क्रीज में. आखिरी समय पर सुरक्षित बल्लेबाज. थोड़ा सा विकेट कीपर मोहम्मद थोड़ा सारे मैदान पर गेंद को बिल्कुल जो कि पहले साथ सफाई के साथ रोकने में सफल नहीं रहते. इसी बीच में खेल और एक ओवर का समाप्त. 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 38 रन 3 विकेट पर. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज होता नाईक सर आणि डावखुऱ्या शैलीचा फलंदाज होता. कालही आपण कालच्या सामन्यामध्ये पाहिलं. रोहन वांगणकर, साहिल वांगणकर चांगली गोलंदाजी करत होता, मात्र ज्यावेळी त्याच्या समोर डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आला कुठेतरी टप्पा बदलावा लागतो. आणि इथं मात्र तसंच झालं. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आणि डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज म्हणजे खेळण्यासाठी त्याला सोपं गेलं आणि चेंडू सरळ भिरकावून दिला होता. त्यानंतर लोअर फुलटॉसचा चेंडू वाटत होतं की डाव्या यष्टीचा वेध घेईल, मात्र शेवटच्या क्षणी बॅटचा फेस खोलला आणि डीप स्कोर लेग वरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओवर 38 रन टोटल. लास्ट ओवर टू गो. और बॉलिंग में परिवर्तन ग्लेन ने खासा प्रभावित किया प्रदीप इस टूर्नामेंट में. और ये ओवर बिल्कुल जिम्मेदारी का ओवर होता है, मैच का ओवर होता है. सामने बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. ओमकार उनका साथ दे रहे हैं. 1 पर खुद के व्यक्तिगत अब तक 1 छक्का 1 चौका ओमकार की बल्लेबाजी में. साइस 1 पर. और ये ओवर मैच का ओवर, रन का ओवर, रन बनाने का ओवर, पीछा करने का ओवर होगा. ग्लेन सामने से बढ़िया शॉट इस बार हाफ वॉली पर लेकर एक सुंदर ऑफ ड्राइव. लॉन्गा पर फील्डर पहला रन बड़ी तेजी के साथ. विकेटों के बीच में देखो क्या बहुत ही शानदार दौड़, बहुत ही बेहतरीन दौड़. ये क्रिकेट में होना चाहिए. बार बार आप चौके छक्के नहीं लगा सकते मैदान पर, और तब जरूरी होता है ये सिंगल. और ये कारनामा दोनों बल्लेबाज कर रहे हैं मैदान पर. लोअर फुल टॉस. फिर से एक बार बाहरी किनारा. गली पर फील्डर एक सिंगल. बहुत अच्छा खेल हो रहा है मैदान पर प्रदीप. ग्लेन गोलंदाजीसाठी आला, तसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल झाला. एस्टनच्या मागे आपण पाहतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुरब्बी कर्णधार, आणि ग्लेनला क्लीन गोलंदाजी करावी लागेल. बिल्कुल. एक बार फिर से गोपाल बट्टा विकेट के पीछे बिल्कुल छिपके हुए. ओ बहुत अच्छी गेंद. इस टूर्नामेंट में अगर
रन आउट का खतरा, जी बिल्कुल, अंपायर की उंगली ऊपर, शायद रन नहीं था, वहां पर कोशिश हुई और सामने से अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया, निशाना लगाया और विकेट का पतन। आइए एक बार जो कि दूसरे मैच के लिए हम कॉल कर रहे हैं, धाटसाकळ गोवा और जागृति 11 डोंबिवली। जागृति 11 डोंबिवली कैप्टन और धाटसाकळ गोवा कैप्टन प्लीज जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। तो चर्चा हो रही थी ग्लेन की, लेकिन मैं उसी के साथ 3 गेंदबाजों को बिल्कुल दाद दूंगा इस प्रतियोगिता में, साहिल वांगणकर, साजू नाईक उर्फ बॉन्ड, और कल के दिन में सुपर ओव्हर में क्या गेंदबाजी रोहन साळगावकर की। नाईक सर, रोहन साळगावकर संकटमोचक गोलंदाज आहे. ज्या ज्यावेळी संघाला गरज लागते, ज्या ज्यावेळी संघ संकटात असतो, त्यावेळी त्याची कामगिरी ही उंचावत असतं. क्रिकेटचा आलेख हा वर चढत असतो रोहनच्या बाबतीत. मी बऱ्याच वेळा रोहनला पाहिलंय आणि इथं मात्र मयूर वाघमारेने जशी सुरुवात करून दिली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून, म्हणजे म्हणतात ना, जो बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. बिल्कुल बिल्कुल, पिछला ओवर भी बहुत अच्छा रहा, फिराज मोहम्मद का 8 रन दिए लेकिन 2 कीमती विकेट चटकाए। कहीं ना कहीं थोड़ा सा सामने रनों के लिए बिल्कुल तड़पा रही है ये टीम, रुपेश 11 बैतूल क्रिकेट टीम। इसे बीच नए बल्लेबाज सिद्धेश वास्कर स्ट्राइक पर, अच्छी टीम है, बहुत चुनिंदा खिलाड़ी है, आखिर तक 11वें नंबर पर भी बल्लेबाज है इस टीम की। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, और देखो मोहम्मद को मालूम था जो सामने अपने टीम के गेंदबाज है उनके लिए वो विकेट के ऊपर थे, और गोपाल भट्टा को मालूम है कि ग्लेन कहाँ पर गेंदबाजी करते हैं, तो ग्लेन सामने विकेट के ऊपर गोपाल भट्टा आ चुके हैं। ओह, ये खराब गेंद, पहली बार इस टूर्नामेंट में फुल टॉस गेंद, एक लेफ्ट शॉट मिड विकेट बाउंड्री पर हवाई, और फिर से वापसी। इस पूरी इनिंग में 5 ओवर में 2 फुल टॉस, एक ऑफसाइड पर चौका लगा, एक मिड विकेट पर, ये 2 गेंदें छोड़ी जाए तो 10 रन, लेकिन उससे पहले मैं जरूर, जो कि एक बहुत अच्छी गेंदबाजी रही, टोटल 47 रन, 5 ओवर का मुकाबला, 5 ओवर का खेल समाप्त, 48 का टारगेट है। सामने बहुत अच्छी गेंदबाजी है गाउटन उरण क्रिकेट टीम की, बल्लेबाजी भी है रुपेश 11 बैतूल के। सामने देखना होगा किस तरह से मुकाबला होगा। एक बार फिर से कॉल करते हैं, आइए, धाटसाकळ गोवा और जागृति 11 डोंबिवली। दोस्तों, हम हर मैच में इनिंग ब्रेक में टॉस करते हैं, तो आपको टॉस के लिए बिल्कुल आना जरूरी है। दोनों टीमों को, कैप्टन को एक बार फिर से, जो कि दूसरी इनिंग की शुरुआत होगी मैदान पर, और कमेंट्री बॉक्स में बिल्कुल एक मीठी आवाज के साथ, मीठी जुबान के साथ आइए जुड़ जाते हैं माइक्रोफोन पर प्रसाद परब और उन्हीं के साथ सर प्रशांत आदिवड़े। आइए सर, स्वागत है आपका कमेंट्री बॉक्स में। जिंदगी दिए तो जीने का हुनर भी देना, पाव बख्शे तो खूबसूरत सफर भी देना, गूंगा था मैं गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना। नमस्कार भाई, प्रशांत सांघिक प्रीमियर लीग 2023 में आप सभी का स्वागत कर रहा हूं। आज का ये सुबह का सत्र और 5 ओवर का खेल समाप्त हुआ, तो मैं दरख्वास्त करना चाहूँगा धाटसाकळ गोवा टीम और जागृति 11 डोंबिवली टीम के कप्तान को। आइए, टॉस बहुत महत्वपूर्ण है। 5 ओवर का खेल समाप्त हुआ और एक बहुत बड़ा मुकाबला रुपेश 11 बैतूल और गाउटन के बीच, और दोनों बस टीमें अगर देखें तो दावेदार हैं प्रतियोगिता के लिए। चैंपियन बनने वाली टीम के लिए 4 लाख और उसके साथ पीवर सिल्वर ट्रॉफी, उसके साथ रनरअप टीम के लिए 2 लाख। समय आपको ज़्यादा नहीं लेना है क्योंकि आज 6 मुकाबले हैं। तो जागृति 11 डोंबिवली टीम के कप्तान विशाल सर, बिल्कुल आपको आना है, और धाटसाकळ गोवा टीम के कप्तान महेश साकळकर मलिंगा, आपको मैं अनुरोध कर रहा हूँ, आइए एक बार फिर टॉस वॉस की तरफ। कम बॉक्स में
एक मशहूर कमेंटेटर, हर बार इनको आपने बिल्कुल मराठी में कमेंट्री सुनाते हुए सुना है, और रतन बुआ टूर्नामेंट का बिल्कुल बिगुल बज चुका है। तो आने वाले दिनों में ये आवाज़ फिलहाल वहाँ आप सुनेंगे, लेकिन मराठी के फेमस कमेंटेटर प्रसाद परब हमारे साथ जुड़े। सर, आपका स्वागत है। प्रारंभिक बल्लेबाज बैतूल टीम के प्रारंभिक बल्लेबाज आपको जल्दी मैदान के अंदर आना है, क्योंकि इस वक्त समय आपको बताऊंगा 11:14 का समय हो गया है। तो चलिए, आपको भी मैदान के अंदर आना है। लक्ष्य रहेगा फिलहाल। हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करून स्थानिक ग्रामदेवता पाईकदेव याला सुद्धा नतमस्तक होऊन सांगेम प्रीमियर लीगचं 18 पर्वातला तिसरा दिवस इथे आम्ही ऑलरेडी सुरू केला आहे. पहिला सामना आपण बघत आहोत तो रुपेश इलेव्हन बेतूल. चला, कॅप्टनने ओपनिंग बॅट्समन पाठवायचे आहेत. रुपेश इलेव्हन बेतूल विरुद्ध गावदेवी गावठाण उरण अशा दोन संघांमध्ये लढत इथे रंगली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर लगेच निर्णय घेतला गोपाल भट्टा, जो रुपेश इलेव्हन बेतूल या संघाचा संघनायक आहे, की आम्ही गोलंदाजी करू आणि सकाळ सत्र आहे, थंडीचे दिवस आहे आणि योग्य निर्णय असं मी म्हणेन. कारण आपण बघितलं तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. खास करून मयूर वाघमारेचा उल्लेख करीन. एकच षटक हाताळलं, निर्धाव नाही, 6 धावा खर्च करून विकेटला मिळालं नाही. आशिकचं षटक थोडंसं मागडं ठरलं, 14 धावा खर्च केल्या. आपण त्या षटकांत आपण बघितलं की सुशीलचं षटक 9 धावा त्याने खर्च केला, तिथे मात्र सुद्धा विकेटला मिळालं नाही. पण नंतर आपण जर बघितलं तर फिराज मोहम्मदने मात्र खूप चांगलं षटक टाकलं. 8 धावा खर्च करून 2 विकेट्स त्याला त्या षटकामध्ये मिळाल्या. आणि आपण बघितलं ग्लेन फर्नांडिस, जो अपकमिंग टॅलेंटेड क्रिकेटर या संघामध्ये आहे, त्याने सुद्धा पुन्हा एकदा छाप सोडत असताना स्लॉगरमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. या कारणास्तव आपण बघतोय प्रशांत की धावफलकावर धावसंख्या जी पाहायला मिळते ती 47 धावा आणि 48 धावांचं आता मात्र लक्ष असेल. पण दोन्ही संघ बॅलन्स संघ आहे. दोन्ही संघामध्ये जर गोलंदाज असो, फलंदाज असो, खूप चांगल्या दर्जाची बघायला मिळतात. त्यामुळे ही मॅच सुद्धा रफ अँड टफ, एक टफ फाइट मॅच बघायला मिळेल प्रेक्षकांना, याच्यात मात्र शंका नाही. बिल्कुल सही, बहुत अच्छा मुकाबला देखने का मौका मिलेगा, क्योंकि दोनों तरफ एक अच्छा संतुलन बना हुआ है बल्लेबाजी और गेंदबाजी में, और लक्ष्य 47 रन का है। प्रारंभिक बल्लेबाज धीरे धीरे मैदान की तरफ आ रहे हैं। बघा, सामना सुरू संपण्याच्या अगोदर विनंती आहे, धाटसकळ गोवा महेश साखळकर आणि त्याचबरोबर जागृती 11 डोंबिवली संघाचे विशाल मात्रे, ताबडतोब किंवा जयेश पाटील, आपण जर ऐकत असाल तर लवकरात लवकर टॉससाठी या, आपली लिस्ट अपडेट करा आणि टॉस कंप्लीट झाल्यानंतर खेळण्यासाठी सुद्धा रेडी राहा. कारण आपल्याला एकूण आज 5-5 षटकांचे एकूण 6 सामने कव्हर करायचे आहेत लीगमध्ये. त्यामुळे प्रत्येक संघाला 3 सामने खेळण्याची आज संधी मिळणार आहे. त्यामुळे प्लीज कॉपरेट करा, सहकार्य करा आणि वेळेवर या इथे खेळण्यासाठी. तर षटक क्रमांक पहिला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज घेऊन आलाय साईश मात्रे. ओपनिंग पेअर ऑन द ग्राउंड आपण बघतोय. आघाडीचा फलंदाज ओमकार केणे, कालच्या दिवसामध्ये अप्रतिम बॅटिंग आपण बघितली. दुसरं अर्धशतक प्रशांत आपल्याला बघायला मिळालं, अत्यंत वेगवान अर्धशतक. पंच सिग्नल करते, सामने ते सुरू होते. अमय नाईक यांचा सिग्नल येतोय आणि गोलंदाज सज्ज होते. ओमकारच्या सोबत आले फलंदाजीला तो मोहम्मद आले बॅटिंग करण्यासाठी. आघाडीचा फलंदाज मोहम्मद पीपी, जो नौशाकी गेंडला उभा आहे. गोलंदाज सज्ज. पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय की डीप एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर या रिझनमध्ये आपण एक खेळाडू बघतोय. त्याचबरोबर आपण बघतोय डीप मिड विकेटला एक खेळाडू झाडाच्या खाली उभा आहे. आणि पहिला चेंडू साईशचा. हा चेंडू ऑन साईडला प्लेस केला आहे. थोडंसं जमिनीलगत फटका बघायला मिळतोय. व्यवस्थित एलिव्हेशन मिळालं नाही. इव्हन आपण जर बघितलं तर बॅकलिफ्ट खूप जास्त घेतली होती, असं वाटलं की थोडंसं हवेमध्ये हा फटका बघायला मिळेल, पण व्यवस्थित एलिव्हेशन मिळालं नाहीये. तिथून मात्र आपण बघतोय की पहिल्या चेंडूवर एक धाव कंप्लीट झाली आहे. प्रसाद जी, जो बॉल है ना वो बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है और खड़े खड़े खेलने का प्रमोट केलं गेलं होतं. 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण सहसा मोहम्मदला आघाडीला बघितलं नाहीये, पण संघाला अपेक्षा अशी होती की जेणेकरून त्याच्या बॅटमॅनला चांगली फटकेबाजी होईल, इव्हन तो समोरच्या संघावर एक दबाव वाढवेल, प्रेशर वाढवेल, दबाव टाकेल, पण तसं काहीच बघायला मिळालं नाही. पण त्याच्या प्रत्युत्तर दाखल आपण जर बघितलं साईश मात्रेने मात्र पहिल्याच षटकामध्ये या फलंदाजाला पहिल्याचा रस्ता दाखवलाय. 0वर बाद झालाय तो मोहम्मद. आणि बघायचं आहे तिसऱ्या क्रमांकावर येतो तो बब्बल नाईक. बब्बल नाईक सुद्धा एक चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे. मयूर स्पोर्ट्सची स्पर्धा मी जी बघितली पावसाळ्यामध्ये, कठ्ठा मोगरणे येते, त्या स्पर्धेत काय जबरदस्त बॅटिंग केली. आणि मयूर स्पोर्ट्सचा जर उल्लेख झाला आहे तर त्याचे जे ओनर आहेत, सर्व आहेत ते सन्माननीय राजू भालेकर. आज त्यांचा वाढदिवससुद्धा आहे. आमच्या तमाम कमिटीकडनं, आमच्या पूर्ण कमेंट्री बॉक्स किंवा अंपायर पॅनल, आमचे DJ ऑपरेटर सर्वांकडून मयूर स्पोर्ट्सचे ओनर राजू भालेकर यांना सुद्धा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक त्यांचा ब्रँड अँबॅसेडर जो राईट साईडला मला बघायला मिळतो तो गोपाल भट्टा, याच्याकडून सुद्धा भालेकर यांना लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा साईश. स्ट्राईक एंडला बबल. 2 लेफ्ट हँडर आता मात्र मैदानावर आहेत. ऑन साईडला खूप चांगला प्लेस आपण बघतोय. क्षेत्ररक्षण तिथे डीपमध्ये चेंडू कव्हर केलं सुमित आहे त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग.
क्विक रिप्लाय, ताबडतोब चेंडू फेकून दिला स्ट्राइक एंडकडे. बहुत अच्छी फील्डिंग बॉर्डिनर पर। दूसरी बात देखिए, जो बल्लेबाज जो है ना वो क्रीज के गहराई का इस्तेमाल कर रहे हैं, ज़्यादा आगे नहीं जा रहे हैं, और वो पुल स्ट्रोक जो खेलना चाह रही है, स्वीप करने का जो प्रयास कर रहे हैं, उसमें कामयाबी ज़्यादा नहीं मिल रही है अभी तक। साइश माथुरी की अगर बात करें तो प्रभु गेंदबाज के तौर पर जब गेंदबाजी करते हैं तो अच्छे लाइन और लेन के साथ गेंदबाजी कर रहे हैं, बढ़िया गेंदबाजी अभी तक रही है। शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडासा दूर ठेवलाय चेंडूला, खूप चांगला चेंडू हाताळलाय, गुड लेंथवरनं खूप चांगला चेंडू राईस सुद्धा होतोय, हलकासा बाहेर सुद्धा निघतोय. जिथे बॅट्समनचा रीच काय आहे किंवा बॅट्समनला कुठे तो फटका खेळायचा आहे त्या दृष्टिकोनाचा चेंडू खूप सुंदररित्या हाताळलाय तो साईशने. और बल्लेबाज मन बना के खेल रहे हैं, ऑन साइड पर खेलने की कोशिश, टिप्पा काफी ऑफ्टन के बाहर, अच्छी गेंदबाजी, अच्छा नियंत्रण गेंदबाज साइश मात्रे का। स्लोर वन चेंडू, गती परिवर्तन, सरळ रेषेत चेंडू निघून जातोय. ओमकार केणी इथे एक्सपेक्टेड होतं की हा चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर जाईल, पंचांकडे काहीतरी सिग्नल बघायला मिळेल, पण पंच आपल्या जागेवर तटस्थ आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू इथे मात्र लास्ट मोमेंटला बघितलं आणि लेफ्ट केलं चेंडूला, जाऊ दिलं विकेट कीपरच्या हातामध्ये. और चप्पल में थे, चौथे स्टंप की तरफ आए थे बल्लेबाज, इसलिए एक बार फिर मौका मिला, एक अच्छा अवसर मिला, एक अच्छी गेंद साइश मात्रे द्वारा। अच्छी सोच के साथ गेंदबाजी कर रहे हैं। सबमरीन चेंडू तो खाली राहतोय आणि अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये साईश मात्रे, जिथे 48 धावा तुम्हाला रोकायच्या आहेत, डिफेंड करायच्या आहेत, त्याच धावसंख्येचं संरक्षण करायचं आहे, तर असंच षटक एक्सपेक्टेड होतं आणि तेच बघायला मिळते. सूरज पाटीलने मात्र खूप चांगला निर्णय घेतला की साईशच्या हातामध्ये चेंडू दिला, ज्या षटकामध्ये धावा खूप कमी बघायला मिळतात. धाव फलकावर फक्त 2 धावा. जबरदस्त गेंदबाजी, तारीफ करनी होगी साइश मात्रे की, बढ़िया गेंदबाजी। लेकिन देखिए आज विकेट जो खेल रही, खास करके पहले 2 दिनों में कभी भी अनइवन बाउंस नहीं था। आज पहली बार मैं देख रहा हूँ कि टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। शुरुआत अगर देखें तो उसके बाद में टप्पा खाने के बाद उछाल भी मिला, बहुत सारी चीज़ें हुई है। बल्लेबाजों की अग्नि परीक्षा पहले ओवर में हुई। साइश मात्रे का स्टार्ट आगाज बहुत ही लाजवाब है। एक लेफ्ट आर्म बॉलरने षटक हाताला, दुसरा लेफ्ट आर्म बॉलर बॉलिंग मार्कवर बघतोय, म्हणजे प्रसन्न पाटील होते बॉलिंग करण्यासाठी. पुन्हा सूचना अशी, आता विनंती नाही, सूचना असणार आहे. दाट सगळं गोळा महेश साखळकर कॅप्टन, टॉससाठी या आपण. आणि आपला अपोनंट टीमचा जो कॅप्टन आहे तो म्हणजेच जागृती 11 डोंबिवली जयेश पाटील, आपण सुद्धा त्वरित यायचं आहे टॉस करण्यासाठी. बॉलिंग मार्कवर प्रसन्न, ही ऑल्सो लेफ्ट हँडर, खूप चांगला गोलंदाज आहे, चांगल्या दर्जाचा आणि इकॉनॉमिकल गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे. आणि अशा मोमेंटला बघूया, पहिल्या षटकामध्ये विकेट तर मिळाली साईशला, प्रसन्न कशाप्रकारे सुरुवात करतो आहे. पॉवर प्ले एक षटकाचा होता, आपण बघतोय डीपमध्ये खेळाडू होता, मात्र आपल्याला कव्हरमध्ये एक बघायला मिळतोय. स्वीपर कव्हरला रेड कॅपमध्ये आपण खेळाडू बघतोय, अमित नाईक आहे त्या ठिकाणी. यष्टीच्या मागे सुद्धा खेळाडू पण बघतोय. फाईन लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे. त्याच्यावर आपण बघतोय की डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे आणि लॉंग ऑनला वाईडिश एक खेळाडू उभा आहे, कुणाल तारेकर. रिव्हर्सचा अटेम्प्ट, व्यवस्थित टायमिंग होत आहे तरी सुद्धा चेंडू आपण बघतोय हवेमध्ये. आणि इथे जो ट्रॅप होता तो ट्रॅपमध्ये आपण बघितलं, बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू साईड झाला नाही असं वाटतं बॅट्समनला, आणि बरोबर त्या खेळाडूच्या हातामध्ये झेल, पहिल्या चेंडूवर विकेट, येते ती प्रसन्न साडी. देखिए ये जो कैच लिया गया बहुत अच्छा था, उसमें कोई संदेह नहीं। विकेट की बात करें तो प्रसन्न के खाते में जाएगा, लेकिन एक बार फिर पहला घाव किसका था? साइश मात्रे का। केवल 2 रन दिए तो बल्लेबाजों को मजबूरन बड़ा स्ट्रोक खेलना पड़ा, और थोड़ा सा अलग अंदाज में, जो कि रचनात्मक बल्लेबाजी करने की कोई जरूरत नहीं थी। रचनात्मक बल्लेबाजी करने का प्रयास किया और बल्लेबाज शिकार बन के जा रहे, हमला करने की कोशिश, शिकार बन के बल्लेबाज डगआउट की तरफ जाते भी। तर जागृती 11 डोंबिवलीचा कॅप्टन हळूहळू आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे सरकतोय. मलिंगा महेश साखळकर, या लवकर इनिंग ब्रेकमध्ये टॉस इम्पॉर्टंट आहे, अजून तो टॉस झालेला नाही आहे. तुम्हाला काय तुमच्या लिस्टमध्ये चेंजेस करायचे असतील तर तुम्ही चेंजेससुद्धा करून घेऊ शकता, त्यामुळे लवकरात लवकर या टॉस करण्यासाठी. बॅटिंगसाठी आपण बघतोय 14 क्रमांकावर फिराज मोहम्मद, जो खूप चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर आहे. मात्र आपण बघतोय बॅटिंगसाठी तो येतोय, उतरतोय 4थ्या क्रमांकावर. आणि अशा मुमेंटला ओमकार केणीला एक असा फलंदाज पाहिजे, एक असा साथीदार पाहिजे, असा एक फ्रेंड पाहिजे, जो त्याच्यासोबत आता चांगला किल्ला लढवेल किंवा एक चांगली फाईट देईल. आणि तशा बॅट्समनची आता मात्र अपेक्षा आहे मैदानावरती रुपेश लोन बेतुल या संघाला. बिल्कुल सही कहा, यहाँ से एक साझेदारी की जरूरत है, क्योंकि साझेदारी नहीं बन पा रही है। हर बार अगर देखें तो पहले ओवर में स्ट्राइक किया गया, दूसरे ओवर में प्रसन्न आए, स्ट्राइक किया गया, तो प्रेशर बल्लेबाजों के ऊपर बन रहा है। पहले ओवर में केवल 2 रन आए हैं, तो दूसरे ओवर में पहली गेंद पर बल्लेबाज बैक टू द पेवलियन चले गए, तो यहाँ आपको साझेदारी की जरूरत है। ऑल्सो लेफ्ट हँडर ऑन स्ट्राइक मोहम्मद. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सप्रेस डिलिव्हरी. ऑप्शनच्या बाहेर नवीन आल्या फलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि ऑप्शनच्या बाहेर चेंडूला इन्व्हाइट करत असताना आपण बघतोय हाताला, आणि सरळ चेंडू आपण बघतोय विकेट कीपरच्या हातामध्ये, जो सरळ रेषेमध्ये चेंडू निघून गेला यष्टीच्या मागे.
और प्रसाद हमेशा कहा जाता है कि अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ में नहीं आती, उनको पढ़ना पड़ता है। उसी तरह से गेंदों को पढ़ने की जरूरत है। बल्लेबाज या 8 गेंदों का खेल हुआ है, गेंदों को पढ़ नहीं पा रहे। शानदार गेंदबाजी रही है गेंदबाजों द्वारा। डेफिनेटली पहिल्या चेंडूवर विकेट सुद्धा मिळाला होता प्रसन्नला. शॉर्ट ऑफ लेंथ एक्स्ट्रा बाउन्स आणि 1 फॉर द ओव्हर. चांगला बाउन्स राहता आला, याच्यात मात्र शंका नाही. आणि बाउन्सरने पुढच्या चेंडू सुद्धा आपण बघतो की थोडंसं दबावाखाली आणलंय ते नवीन आलेला फलंदाज फिराज मोहम्मदला. और हमेशा कहा जाता है कि आपको ऑन द टोज ऑन द नोज गेंदबाजी करना आना चाहिए। अभी एक बार फिर ऑन द नोज गेंद थी, टप्पा खाने के बाद उड़ान लेते हुए विकेट कीपर के दस्तारों की तरफ चली गई। अच्छा नियंत्रण है, अभी भी गेंदों को बल्लेबाज पढ़ नहीं पा रहे हैं। अजूनपर्यंत या षटकामध्ये धाव आलेली नाहीये. विकेट मात्र पहिल्या चेंडूवर आपण बघतोय. 1 फॉर द ओव्हरचा ऑलरेडी कॉल पंचाने दिलाय गोलंदाज प्रसन्न पाटीलला. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा फिराज. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रतेची गरज आहे, तरच या धावा येऊ शकतात मैदानावर. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. अजून एक अफलातून चेंडू, अजून एक असा चेंडू जो पूर्णपणे फिराजला डॉमिनेट करून गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. 3 अलग अलग गेंदें, एक ऑफ स्टंप के बाहर थी, एक बार लेन बॉल, उसके बाद में बाउंसर डाला गया, उसके बाद में एक बार थोड़ा आगे डालने की कोशिश की। और गेंदबाज को पता है पैर नहीं चल रहे, बल्लेबाज के पैर नहीं चल रहे, सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं। एक बार अपने कट करने का प्रयास किया, हुक करने का प्रयास किया, उसके बाद में ऑनसेट पर पुल करने का प्रयास किया। 3 स्ट्रोक खेलेंगे, लेकिन अभी भी गेंद को बल्लेबाज पढ़ नहीं पा रहे, रनों के लिए जूझना पड़ रहा है। आतापर्यंत इनिंगमध्ये आपण बघतोय 10 चेंडू झालेले आहेत आणि 10 चेंडूमध्ये आपण बघतोय की 7 चेंडू निर्धाव आपल्याला बघायला मिळतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा इम्पॅक्ट आपण गोलंदाजीमध्ये बघतोय तो गावदेवी गावठण उरण या संघाचा. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला पूल केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि 2 खेळाडू त्या चेंडूवर जात होते. रिले फिल्डिंग बघायला मिळते. अप्रतिम एफर्ट फ्रॉम कुणाल तारेकर. चेंडू जवळजवळ सीमारेषेच्या बाहेर होता. अशा मुवमेंटला एफर्ट बघायला मिळतात, रिले फिल्डिंग बघायला मिळते आणि जोपर्यंत चेंडू आतमध्ये येईल तोपर्यंत 2 धावा. कहते हैं ना कि डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सहारा बनेगा तो प्रसन्न का और कॉन्फिडेंस बढ़ने वाला है। यहाँ पहले 3-4 गेंदों में रन नहीं आ रहे, और एक बार फिर अच्छा स्ट्रोक खेला गया, लेकिन कमाल के फील्डिंग बॉडी लाइन पर, लाजवाब फील्डिंग बॉडी लाइन पर हुई है। धाव संख्या खूप वेळानंतर पुढे सरकली आहे 4 वर. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, टायमिंग बेमिसाल, टायमिंग शॉट आणि सीमारेषेवर रबर स्टॅम्प. चेंडू थेट नारळाच्या बागेमध्ये. षटकार. शानदार शानदार स्ट्रोक था। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत स्ट्रोक, गलती क्या हुई इसके ऊपर चर्चा करेंगे। पहले आउट ऑफ द स्टंप अपने गेंदबाजी की, पहली बार स्टंप के अंदर आए और पैरों की तरफ गेंद आ रही थी, बल्लेबाज तैयार थे, ऑन सेट पर पुल किया, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। यहां से थोड़ा कॉन्फिडेंस बल्लेबाजों का बढ़ने वाला है। हो निश्चित 2 षटकांकडे आपण बघतोय. धावसंख्या धावफलकावर 10. कॉन्फिडन्सचा जो उल्लेख झाला, तुमच्याकडे ज्याप्रमाणे बॅटिंग आहे, बॅटिंग लाईनअप आहे, समोरच्या संघाकडे सुद्धा तेवढंच चांगली गोलंदाजी आहे आणि अशा मुवेळेला जर तुम्ही त्यांच्यावर अशाप्रमाणे एखादा फटका, जर मोठा फटका प्रहार करताय तर निश्चितच तुम्ही त्या संघावर दबाव आणू शकता आणि तो प्रयत्न मात्र निश्चितच केला फलंदाज फिराज मोहम्मदने. 5व्या चेंडूवर त्याच्या बॅटमॅनला षटकार आपण बघितलाय. आतापर्यंत 5 चेंडू खेळला, 8 धावा अंकित केल्या, त्यामुळे त्याचा स्ट्राईक रेट खूप चांगला आपल्याला बघायला मिळतोय. पण ओमकार केणी थोडासा सावध आहे. आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय, 1 धाव अंकित करू शकलाय. पण ओमकार केणी असं वादळ आहे, असा एक इथे मात्र स्टॉर्म आहे जो कधीही मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर या मैदानाला पूर्णपणे आपल्या विळख्यात घेऊ शकतो आणि चांगली बॅटिंग तो करू शकतो आणि त्याचबरोबर ही सामना सुद्धा जिंकू शकतो. प्रसाद जी, हर चमकने वाली चीज सोना नहीं होती। हर गेंद के ऊपर आपको चौका छक्का तो नहीं आएगा, लेकिन जो पिछले 6 गेंदों की अगर कहानी देखें तो कभी भी सिंगल लेने का प्रयास नहीं किया गया, स्ट्राइक रोटेट करने की कोशिश नहीं की, तब जाकर देखिए और प्रेशर बनता है। एक स्ट्रोक अच्छा खेला, छक्का आया, अगर बीच में वो 4-5 सिंगल लेते तो यही ओवर आप बड़ा कर सकते थे, प्रेशर रिलीज कर सकते थे, लेकिन स्ट्राइक रोटेट भी नहीं हो रहा है। सोहेल धार पवार बॉलिंग मार्कवर, षटक क्रमांक 3 तो घेऊन आलाय बॉलिंग मार्कवर. सो टॉस आपण करणार आहोत. जयेश पाटील आपण सुद्धा या. सोहेल धार पवार टू ओमकार केणी. लेफ्ट आर्म समोर हा चेंडू ऑन साइडला, पूलचा फटका मिड विकेटला, वॅकेंट एरिया आहे खूप दूरवर, खूप लांबवर आणि दूरवरचा हा षटकार. क्या जबरदस्त स्ट्रोक था, टप्पा खाने के बाद उछाल था, टप ऑफ द बॉल चले गए, आवाज बहुत मीठी आई और गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाते भी डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है. जो आखिर की गेंद पर सिक्सर आया था, उसके बाद में पहली गेंद पर सिक्सर आया, तो इसका मतलब प्रेस से रिलीज करने वाला यह सिक्सर था. अच्छा स्ट्रोक, अच्छा करेक्शन, अच्छा संपर्क बल्लेबाज का. यहां से दोनों बल्लेबाजों का कॉन्फिडेंस बिल्कुल बढ़ने वाला है. अब गेंदबाज के ऊपर दबाव आएगा. शानदार आगाज, शॉट से स्वागत होता हुआ इस गेंद के ऊपर बल्लेबाज की तरफ से.
इम्पोर्टेंट मुकाबला है। गेंदबाजी की बात करें तो गेंदबाज सोहेल अपने बॉलिंग पार्ट पर तैयार। स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो ओंकार केने लेफ्ट हैंडर बल्लेबाज है। छोटी गेंद थी, बैकफुट पर जाके आंसर पर खेलना चाहते थे, गेंद के नीचे ओ विकेट कीपर ने कैच छोड़ा या प्रसाद मैच छोड़ा है, ये तो आने वाला समय बताएगा। यह अच्छी गेंद थी, टप्पा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर था, हुक करना चाहते थे बल्लेबाज ओंकार, लेकिन गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी थी। इंटरेस्टिंग मैच है। स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बन गया है 17 रन। जीतने के लिए 47 रनों की जरूरत है, अभी भी 30 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। 48 मतलब 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है, आसान करने के लिए समझने की जरूरत है। तो ये मुकाबला एक बार फिर जीत का स्वाद चखने के लिए आपको लड़ने की जरूरत है और क्रिकेट की परिभाषा को समझने की जरूरत। स्कोर 17 रन, दोनों बल्लेबाज डटकर बल्लेबाजी कर रहे हैं और प्रसाद दोनों तरफ से एक एक सिक्सर आया है। उसके बाद थोड़ा ओंकार केनी का जो स्ट्रोक था, मिस टाइम स्ट्रोक था, बहुत अच्छा बाउंसर किया गया था, अच्छी पटकी हुई गेंद थी, कैच छूटा है। कैच छूटा है या मैच छूटा है? सोहेल धारपवारचं मी कौतुक करेन. त्याच्या गोलंदाजीची धार त्याने दाखवली. जरी त्याच्या पहिल्या चेंडूत षटकार आलाय, पण आपल्या गोलंदाजीमध्ये काय त्याने धार दाखवली आणि ही मिस्टेक करण्यासाठी भाग पाडलं होतं. ओमकार केणीची ही विकेट इम्पॉर्टंट होती गावदेवी गावठण उरण संघासाठी. तो कॅच एसटीच्या मागून झेल घेणं इम्पॉर्टंट होतं. कारण आपण जर बघितलं अशा मुवमेंटला तो झेल घेणं इम्पॉर्टंट होतं, तो कॅच घेणं इम्पॉर्टंट होतं. जर आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये ओमकार केणीच्या बॅटमध्ये अर्धशतक आलंय आणि मगाशी मी तोच उल्लेख केला की तो थोडासा सावध आहे, तो थोडासा मात्र वेट करतोय. कारण जेव्हा कमजोर किंवा जेव्हा खराब चेंडू येईल त्याच्यावर तो अटॅक करू शकतो आणि तोच आपण एक अटॅक बघितला, षटकार त्याच्या बॅटमधून बघितला. त्यामुळे त्याची विकेट ही खूप इम्पॉर्टंट होती. अशा मुवमेंटला आपण बघतोय त्याचा झेल सुटलाय आणि बघायचं त्याचं उत्तर तो कशा प्रकारे पुढच्या काही चेंडूंवर देईल. आपने सही कहा कि एक इन्फॉर्म बैटर जो है इनका कैच आपको पकड़ना पड़ता है, लेकिन अब जीवनदान आपने दिया तो उसका नुकसान कितना होगा वो देखना बहुत जरूरी है. फिराज ऑन स्ट्राईक. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आपण बघितलं, थोडासा कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, स्लाइस केला चेंडूला पॉईंट रिजनमध्ये. कव्हर्समध्ये खेळायचं होतं, व्यवस्थित टायमिंग झालं नाही हा चेंडू. धावसंख्या आपण लक्ष टाकूया. एकूण धावसंख्या जी बघायला मिळते धावफलकावर एकूण 18 धावा. जिथे आपण बघतो की मैदानावर गडी बाद झालाय तो 2 गडी बाद झालेत आणि 18 धावा धावफलकावर. लक्ष सुरू आहे म्हणजेच 48 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे सामना जिंकण्यासाठी रुपेश इलेव्हन बेतुल या संघाला. पुण्याचा सोहेल धारपवार रोड एंडकडून जो षटक क्रमांक 3 मध्ये आलाय गोलंदाजी करण्यासाठी. 5 गोलंदाज तुम्हाला 5 षटकात युटिलाइज करायचे आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू जातोय मागे, संधी रनआउटची. डायरेक्ट हिट तर निश्चितच केलं पण व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. बॅटची हलकीशी एज होती. हा चेंडू तिथे आपण बघितलं थोडासा डायव्हर्ट झाला प्रशांत आणि आपण बघतोय तिथे मात्र एक धाव झाली आहे कंप्लीट. सिंगल लेना बहुत जरूरी है इस वक्त. अंपायर क्या डिसीजन देने वाले देखने वाली बात, लेकिन सिंगल भी लेना बहुत जरूरी. अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा. चला तिसऱ्या अंपायरला रेफर केलेला आहे निर्णय रनआउटसाठी. रनआउट एक्झॅक्टली बेल्स कशी ऑफ झाली यासाठी मात्र हा रिव्ह्यू पंचांचा आहे. ही चेंडू लागला की खेळाडूचा पाय लागलेला आहे. सो 19 स्टील ऑन बोर्ड. आपण बघतोय 19 नाही तर बघायचं ही धाव कन्सिडर होणार की नाही. हा डायरेक्ट हिट झालाय की नाही ते कन्फर्म करतायत पंच. कीप रोलिंग की आवाज आएगी. तीसरे अंपायर थोड़ा बिजी हो रहे हैं. 48 धावा धावफलकर करायच्या सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या षटकांतर लगेच करणार आहोत. दोन्ही आमचे कॅप्टन रेडी आहेत. एका बाजूला आपण बघू शकता जागृती इलेव्हन डोंबिवली संघाचा संघनायक आहे तो जयेश पाटील JP आणि एका बाजूला आपल्या गोव्यातला मलिंगा म्हणजेच महेश साखळकर ज्याचा संघ आपण बघतोय धाट सकळ गोवा. खूप चांगले संघ या खेळाडू या संघामध्ये आहेत. आपण बघता आशिष मेहरुलचा तुम्हाला खेळ बघायला मिळेल, सागर कांबळेचा खेळ बघायला मिळेल, केतन म्हात्रेला तुम्हाला बघायला मिळेल. या संघामध्ये प्रथमेश म्हात्रे आहे आणि प्रथमेश पवार मात्र या स्क्वॅडमध्ये आता आतमध्ये येतोय. धावसंख्या 19. ओ लिडिंग एज हवेमध्ये चेंडू फ्लाय होतोय. चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून. थर्ड मॅचचा खेळाडू थोडासा डबल माइंडेड झाला. एक्झॅक्टली चेंडू कुठे फेकायचा होता अशा मोमेंट आपण बघतोय की दोन्ही फलंदाज आता पुन्हा आपल्या क्रीजमध्ये सुखरूप आहेत. देखिए थ्रो अगर बेहतर होता जैसे इससे पहले उन्होंने किया था तो बिल्कुल यहाँ खतरे की घंटी बज रही थी, मौका था, लेकिन दिमाग की बत्ती को नहीं जला पाए. थोड़ा दुविधा में रहे, एक बार स्ट्राइकर एंड की तरफ थ्रो करे या एक नॉन स्ट्राइकर एंड की तरफ, इसीलिए वो बिल्कुल थ्रो सीधा एक बार भी नहीं था, अच्छा नहीं था.
फ्लाइंग स्लिप से। हो चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय, कव्हरला आपण मिड ऑफला क्षेत्ररक्षक आपण बघतोय नाही आहे, लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर येतोय, चांगली फिल्डिंग बघायला मिळते, फेक चांगली होते आणि एकादार समाधान म्हणावं लागते ते म्हणजेच फिराज मोहम्मदला. तर 3 षटकांचा खेळ इथे होतोय तो समाप्त आणि 3 षटकाच्या अखेरीस मला सांगते विराट तेंडुलकर 20 धावा धावफलकावर आहे. त्यामुळे समीकरण जे उरले प्रशांत 12 चेंडू आणि 28 धावा, समीकरण जर आपण बघितलं थोडंसं अवघड आहे, पण क्रिकेटच्या मैदानावर कुठलीही गोष्ट अशक्य नाही की कुठल्या गोष्टीचा तू गोष्टीचं वाकी तू करू शकत नाही. पण आतापर्यंत असा जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये टिचून मारा केला आणि 3 षटकांमध्ये आपण बघितलं अप्रतिम षटक तर हाताळलंय, विकेटसुद्धा काढल्यात आणि धावा 20 खर्च केल्यात 18 चेंडूमध्ये. बिल्कुल सही, बहुत बढ़िया गेंदबाजी रही है गेंदबाजों द्वारा और अब आने वाले 12 गेंदों में 28 रनों की जरूरत है, तो अच्छा बैटल देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा. सांघिक प्रीमियर लीग 2023 ये 18वां साल 18वां संस्करण आप देख रहे हैं और दोनों बल्लेबाज ओंकार केनी एक एंड पर डटकर बल्लेबाजी कर रहे हैं, तो दूसरी तरफ से फिराज मोहम्मद उनके ऊपर भी एक बार फिर दारोमदार रहेगा. यहाँ से ये ओवर जो है बिल्कुल आपको बताएगा कि ऊँट किस करवट पर बैठने वाला है. इंपॉर्टेंट ओवर दोनों टीमों के लिए. अब गेंदबाजी में परिवर्तन, दूसरी बात टॉस की तरफ जाएंगे. सर्वेश पाटिल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और शानदार खेल मैदान के अंदर आज का तीसरे दिन का खेल आप देख रहे हैं. रूपेश रिबन बेटुल बनाम गावदेवी गावठन के बीच मुकाबला. जयेश पाटिल आइए जागृति 11 टीम के कप्तान. टॉस हो रहा है, गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ 5 गेंदबाज का इस्तेमाल हो रहा है. अच्छी क्रिकेट मैदान के अंदर स्ट्राइकर रन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. 12 गेंदे 28 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. फील्डिंग देखे जयेश पाटिल यहाँ हमारे साथ जुड़ चुके. इस बार अच्छा स्ट्रोक है, शॉर्ट आर्म पुल किया, डी स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. इस गेंद के ऊपर शानदार सिक्सर जरूरत है. पहली गेंद पर यहाँ एक बार फिर अच्छा स्ट्रोक खेल दिया. टाइमिंग बहुत बढ़िया, बल्लेबाज थोड़ा ऑफ स्टंप के बाहर सफल हुए थे और पैरू की तरफ गेंद थी. अभी भी 22 रनों की जरूरत है, 11 गेंदों का खेल शेष है. तगड़ा मुकाबला मैदान के अंदर. इस ओवर की अगली गेंद इस बार ऑफ स्टंप के बाहर, अच्छी लाइन है. इससे पहले मिडिल और लेग स्टंप पर आए थे तो उनके ऊपर हमला हुआ. अभी थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद और यहाँ रन तो आपको नहीं मिलेगा. अच्छी गेंद थी. इस बार भी ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, वाइड बॉल. 10 गेंदे 21 रनों की जरूरत है. सभी की अगर बात करें तो पहली गेंद पर जो बहुत ही खूबसूरत और शानदार स्ट्रोक आया था, उसके बाद में कमबैक करने का प्रयास किया. पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर बिंदी, तीसरी गेंद पर वाइड बॉल. तो कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. क्रिकेट का खेल अगर देखे तो अनिश्चितताओं से भरा हुआ है और इस वक्त अगर देखे तो यह मुकाबला कौन जीतेगा कुछ पता नहीं चल रहा है. बेहतरीन खेल मैदान के अंदर, शानदार खेल मैदान के अंदर. गेंदबाजी करें, गेंदबाज अपने बोलिंग मान पर तैयार. सर्वेश इस बार शॉर्ट आर्म पुल, बेहतरीन बल्लेबाजी. डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद जाते भी. इस ओवर में बिल्कुल बल्लेबाज की तरफ से हमला, बल्लेबाज का बोलबाला, शानदार बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज फिराज मोहम्मद. शानदार बल्लेबाजी. अभी तक 2 सिक्सर आए हैं. जब जब गेंद मिडल और लेग स्टंप पर आई है तब जाकर बल्लेबाज और खुलकर खेले हैं. अब जाकर मजा आएगा. तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर. तो अब फिलहाल समीकरण में एक बार फिर बदलाव. शानदार खेल, रोचक मुकाबला मैदान के अंदर है. सर्विस के ऊपर हमला, फिराज ऑन स्ट्राइक. अड़तालीस रनों का लक्ष्य. 9 गेंदे और 15 रनों की जरूरत है. इस बार पैरों पर ज्यादा आगे गेंद थी स्लॉट में और बल्लेबाज ने भेज दिया प्लॉट के बाहर. मैग्निफिसेंट बैटिंग, तीसरा छक्का बल्लेबाज से. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. सर्वेश खराब गेंदबाजी कर रहे हैं, कमजोर गेंदबाजी कर रहे हैं और उसके ऊपर प्रहार होता हुआ. ओहो हो, कमाल का प्रदर्शन बल्लेबाज फिराज मोहम्मद का. 8 गेंदों का खेल, 9 रनों की जरूरत है. मैच में पलटवार. इस बार
स्टंप के अंदर गेंद थी, घूमकर खेलना चाहते थे ऑन साइड पर, दे घुमा के, लेकिन फिलहाल ज्यादा ऊपर नहीं, ज्यादा उछाल नहीं था। अब 7 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। क्या फसाद मुकाबला चल रहा है और तारीफ करनी चाहिए जिस तरह से फिराज मोहम्मद बल्लेबाजी कर रहे हैं। नाही डेफिनेटली मी कौतुक करेन अशा मुवमेंटला, कारण त्याने जर पहिलं सत्रामध्ये जर आपण बघितलं तर त्यानेच 2 विकेट काढून दिले आपल्या संघाला. मुवमेंट त्याने बनवला होता, त्यामुळे त्या मुवमेंटला कुठे वाया जाऊन देणार नाही आणि स्वतःची खेळी तो स्वतः साकारतोय. एक ऑलराऊंडर काय असतो, भूमिका काय करू शकतो ते त्याने दाखवली आतापर्यंत मैदानावर आणि चांगला मॅच आपण बघतो मैदानावर सुरू आहे. एक काटेकी टक्कर. सही कहा, एक बार फिर गेंद चली गई बॉलिंग की तरफ। क्या बात है, कैसी भी हवा चले और फिराज मोहम्मद क्या है सबको पता चले, मौका है और दस्तूर भी। पहले 3 ओवर में गेंदबाजों का बोलबाला रहा है और इस वक्त अगर देखें तो फिराज और ओंकार दोनों बल्लेबाज आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं। आग दोनों तरफ बराबर की लगी है, पहले फिराज मोहम्मद और उसके साथ अब ओंकार का बल्ला बोल रहा है। शानदार बल्लेबाजी, मैच में पलटवार हुआ। मी कौतुक अशा मुवमेंटला ओमकारचं करेन, कारण ओमकारने सुरुवातीला येऊन स्टेडी खेळ दाखवला, संयम दाखवला. पण ज्याप्रमाणे मोहम्मद येऊनने बॅटिंग केली आहे, ते मात्र फिराज येऊन बॅटिंग केली आहे आणि जणू काही आता सुद्धा आपण बघतो की ओमकार केने चार्जअप झालाय. जर तू इथे आहेस शेर तर मी सुद्धा 1.25 शेर. आणि काय बॅटिंग केली, काय शॉट होता हा, बॅकवर्ड स्क्वेअरला फटका बनवला, इम्प्रुव्हाइज केला, मॅन्युफॅक्चर केला, बनवला फटका आणि डिपॉझिट केला बॅकवर्ड स्क्वेअरला एक बाउंड्रीच्या बाहेर. षटकार ठोकलाय, सामन्याचं समीकरण पूर्णपणे सोपं करून टाकलंय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावेची आवश्यकता आहे प्रशांत. और देखिए दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है, एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई, और दोनों तरफ बराबर की पिटाई है। ओंकार और बल्लेबाज फिराज, मैग्निफिसेंट बैटिंग, शानदार बल्लेबाजी रही है दोनों बल्लेबाजों द्वारा। इस मुकाबले में बिल्कुल कमबैक किया बल्लेबाजों ने और अब वापसी का बिगुल बजाया है। बेहतरीन बल्लेबाजी रही है, दर्शनीय स्ट्रोक का दोनों बल्लेबाजों द्वारा। ऑफ टाइम के बाहर खूबसूरती के साथ एक बार फिर खेल दिया कवर क्षेत्र में, मिला रूम और मचाया धूम। गेंद बॉर्डर के बाद 4 रनों के लिए और गेंद बॉर्डर की तरफ जा रही है 4 रनों के लिए। इसका मतलब ये मुकाबला शानदार तरीके से फिराज मोहम्मद और ओंकार केने के बल्लेबाजी के बदौलत फिराज मोहम्मद जूनियर बनाए 14 गेंदों में 33 रन और 2 विकेट भी चटकाए। तो बिल्कुल ये गेम चेंजर खिलाड़ी है, मैग्निफिसेंट बैटिंग। और पहला मुकाबला पैसा वसूल रहा है, रुपेश शिलेमन बेटुल और गौदेवी गाउठान। देखिए ये सारे खिलाड़ी, मैं दरख्वास्त करूंगा सुशांत नाइक साहब को, सुशांत जी नाइक, आपके बकर कमलों से ये खूबसूरत ट्रॉफी हम प्रदान करेंगे। और क्या जबरदस्त बल्लेबाजी रही है, फिराज मोहम्मद आपका बल्ला बोलता रहा, खास करके 34 ओवर में इस मैच में बहुत बड़ा पलटवार हुआ।